मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे 7 ऑगस्ट पासून पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहेत। त्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये शांतता रॅली काढत समाज बांधवांची मते जाणून घेत त्यांना गरजवंत मराठ्याचा लढा आणि प्रशासनामधील सुरू असलेल्या घडामोडींची माहिती देणार आहेत। पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याची सुरुवात सोलापूरातून होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शांतता रॅलीनंतर भव्य सभा होणार आहे। या सभेसाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत। या सभास्थळाची पाहणी मराठा क्रांती मोर्चा, पोलीस प्रशासन आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली। यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे ज्येष्ठ समन्वयक दास शेळके, दिलीप कोल्हे, अमोल शिंदे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रत्यक्ष पाहणी करत नकाशा पाहून दुचाकी, चारचाकी वाहनांची पार्किंग कुठे असावी या संदर्भात चर्चा केली। यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक श्रीकांत घाडगे, आनंद जाधव, बाळासाहेब गायकवाड, रवी मोहिते, तुकाराम मस्के, मोहन चोपडे, शेखर फंड, योगेश पवार यांच्यासह पोलीस प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी, महापालिका सर्व विभागाचे अधिकारी आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वयक उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।